नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सुपर 30ची जी पहिली बॅच आहे, ती पहिली बॅच संपवल्यानंतर आता आम्ही दुसरी बॅच घेऊन येत आहोत. म्हणजे साधारण 15 जून 2025 रोजी सुपर 30ची जी पहिली बॅच होती ऑफलाईन आमची, त्या ऑफलाईन बॅचमधले साधारण 15 मुलं प्लेस झाल्यानंतर ही जी बॅच आहे, ही बॅच घेऊन येत आहोत. या बॅचमध्ये एक्झॅक्टली काय आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, पण अजूनही एक व्हिडिओ त्याचा जावा, इन डेप्थ तुम्हाला समजावं त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. सो साधारण 6 महिन्याची ऑफलाईन बॅच जी आहे ती बॅच आपण कंडक्ट करतो आहोत. ज्याला आपण बूट कॅम्प म्हणू शकता, राईट? ज्याला आपण जॉब ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम असं म्हणू शकतो, राईट? आता जॉब ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम का म्हणतो आहोत? कारण ही जी बॅच आहे ती बॅच आमची डेली 8 अवर्सची असणार आहे. डेली 8 अवर्स म्हणजे मॉर्निंग 10 to 6 मध्ये तुमची ही बॅच जी आहे ती 10 to 6 मध्ये असणार आहे. आता 10 to 6 मध्ये डेलीचं शेड्यूल कसं असणार आहे? जसं आपण एखादी आय-टी कंपनी आहे, त्या आय-टी कंपनीमध्ये गेल्यानंतर तुमचं जी सुरुवात आहे ती सकाळी स्टँडअप कॉलपासून होते, म्हणजे स्क्रम कॉलपासून होते, राईट? त्यानंतर मग तुम्हाला एक तिकीट असाइन केलं जातं. त्या तिकीटवरती तुम्ही दिवसभर काम करता. इव्हनिंगला तुमचा स्टेटस कॉल असतो. ही जी आहे ही स्टँडर्ड प्रोसेस आहे, ज्याला आपण अजाईल म्हणतो, राईट? अजाईल. सो ही जी मेथड आहे, ही मेथड एक्झॅक्टली आम्ही फॉलो करतो आहोत कोड फर्स्टमध्ये. सो सकाळी 10 वाजता जेव्हा मुलं येतात, तेव्हा एक स्टँडअप कॉल, म्हणजे आज आपण काय घेणार आहोत, यामध्ये त्यांचा स्टँडअप कॉल होतो. 2 तासाचा आमचा ट्रेनिंग सेशन होतो आणि राहिलेले 6 तास जे आहेत किंवा 6 तास जे आहेत, ते तुम्हाला प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनसाठी दिले जातात. आता आम्ही काही फ्रीलान्सिंगच्या प्रोजेक्टवरती काम करतो आहोत आणि आमच्याकडे काही इन हाऊस प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला ट्रेन करतो आहोत. म्हणजे डे 1 पासून तुमचं कोडिंग जे आहे ते कोडिंग स्टार्ट होऊन जाईल. हा आहे तुमचा 6 मंथचा बूट कॅम्प. सो याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत? आपण एकच बॅच कंडक्ट करतो आहोत, ती आहे फुल स्टॅक डेव्हलपमेंटची. बट जे लोकं फ्रेशर आहेत, लाइक 2024-25 पास आउट आहेत, म्हणजे 23ला आपण कन्सिडर नाही करू शकत आहे, पण 24, 25 आणि 26 या 3 वर्षात जे लोक पास आउट आहेत, ते या बॅचला नक्की अप्लाय करू शकतात. सो का अप्लाय करू शकतात? कारण जर तुम्ही डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स आणि या डेटा रिलेटेड जर फील्ड बघितले, तर फ्रेशरसाठीच्या ज्या ओपनिंग्ज आहेत, त्या फ्रेशरसाठीच्या ओपनिंग तेवढ्या प्रमाणात नाही येत आहे. पण आज जे आपण काही रोल डिस्कस करणार आहोत, त्या रोल्समध्ये तुम्हाला या ओपनिंग ज्या आहेत, या ओपनिंग्स नक्की भेटतील. आता कोणते कोणते रोल्स असणार आहेत? एक एक जो आहे तो मीन आहे, राईट? मीन. त्यानंतर मन, राईट? सो मीन आणि मन असणार आहे. ओके. सो मीन आणि मनसाठी तुम्हाला ओ माय गॉड, मीन आणि मन या दोन्ही गोष्टीला तुम्हाला अप्लाय करता येईल. फुल स्टॅकला तुम्हाला अप्लाय करता येईल. तुम्हाला फक्त बॅकएंडच्या रोलला अप्लाय करता येईल. तुम्हाला फक्त फ्रंट एंडच्या रोलला अप्लाय करता येईल. आता फ्रंट एंडमध्ये परत 2 रोलला अप्लाय करता येईल तुम्हाला, अँग्युलर आणि रिॲक्ट. स्पेशली ज्यांचा आता 3 वर्षाचा लेवलचा एक गॅप आहे, त्या मुलांना 3 वर्षाच्या लेवलचं जर नॉलेज जस्टिफाय करायचं असेल, तर तुम्हाला फ्रॉम स्क्रॅच काम करावं लागेल. कोणताही कोर्स करून तुम्हाला जॉब मिळणार नाही. हे सत्य आहे, बिटर ट्रूथ आहे. जर तुम्ही क्लासेस करत असाल, क्लासेस म्हणतो आहे, म्हणजे सकाळी 9 to 10 करता आहात, राईट? किंवा 2 तासाचे डेली सेशन करता आहात, घरी निघून जाता आहात, मजा करता आहात, नाही होणार. तुम्हाला डेली 8 ते 10 तासाचा प्लॅन बनवावा लागेल. प्रॉपर लाईक टाईमशीट बनवावं लागेल, की मला कोणत्या वेळेमध्ये काय करायचं आहे, टेक्नॉलॉजी कधी कव्हर करायची आहे, लॉजिकल प्रॉब्लेम कधी करायचे आहेत, माझे ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स कधी करायचे, जी-डी राउंडचा काय प्लॅन आहे माझा. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही कराल, त्यावेळेस तुम्हाला प्लेसमेंटचे चान्सेस जे आहेत, ते प्लेसमेंटचे चान्सेस हाय होण्याची शक्यता आहे. सो या सुपर 30च्या बॅचमध्ये ऑलरेडी आमचे 10 ॲडमिशन झालेले आहेत. राहिलेले 20 ॲडमिशनसाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. कपॅसिटी जी आहे ती आमची ओन्ली 20ची आहे, राईट? कारण आमचं सिटिंग जे आहे ते सिटिंग कमी आहे आणि डेली 8 तास बसवून घेतो आहोत. त्यामुळे आमच्याकडे फक्त आणि फक्त एकच बॅच आहे. सो याच्यामध्ये आपण काय करतो आहोत,
जे ग्रामीण भागातली मुलं आहेत त्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हे स्पेशल बॅचेस आहेत. सो तुम्हाला इंट्रोडक्शन टू आय टी कल्चरमध्ये एक्झॅक्टली जसं स्क्रम कॉलपासून मी तुम्हाला सांगितलं की स्क्रम कॉलपासून आपण या गोष्टी करतो आहोत त्या ग्रामीण भागातल्या मुलांना माहीत होऊन जातील, राईट. त्यानंतर आय टी कल्चर, त्यांचं पूर्ण आय टी कल्चर जसं आता स्क्रम कॉल आहे, मेल करण्यापासून बोलण्यापासून मॅनेजरला बोललं कसं पाहिजे, आपल्या टीममध्ये कसं बिहेव केलं पाहिजे, त्यानंतर आपले प्रॉब्लेम म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कोडिंगचे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम इलॅबरेट कसे केले पाहिजेत किंवा एखाद्याला हेल्प कशी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आय टी कल्चरबद्दलच्या सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये जिरा असेल, मीटिंग्ज असतील, या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्यानंतर कोड टीचिंग आणि सेशन विथ प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स. जसं तुम्ही डे 1ला जॉईन होता तसं डे 1पासून आम्ही फक्त आणि फक्त प्रोजेक्ट ओरिएंटेड ट्रेनिंग, राईट. आता 2 टाईपचे ट्रेनिंग्ज असतात, एक आहे थेरॉटिकल ट्रेनिंग आणि दुसरं आहे प्रोजेक्ट ओरिएंटेड ट्रेनिंग. आता ज्यावेळेस तुम्हाला ट्रेन करणारी लोक हे रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये काम करत असतात किंवा रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये काम केलेली लोक असतात, ती लोक तुम्हाला ज्यावेळेस ट्रेन करतात त्यावेळेस ते प्रोजेक्ट बेस्ड ट्रेनिंग करतात. म्हणजे तुम्हाला या कन्सेप्टवरती, हा कन्सेप्ट जो एखादा फॉर एक्झाम्पल समजा अँग्युलरचा आपण ऑब्झर्वेबल कन्सेप्ट शिकलो, तर तो ऑब्झर्वेबल कन्सेप्ट रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये कुठे यूज केला पाहिजे, त्याचा रिअल टाईम यूज काय आहे, या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देत आहोत, राईट. त्यानंतर मॉक इंटरव्ह्यूज अँड असेसमेंट. एव्हरी वीक एक मॉक इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट केला जातो. म्हणजे या वीकमध्ये तुम्ही जे शिकलेलं आहात, तुम्ही जे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट केलेलं आहे त्या वीकमध्ये तुमचा मॉक इंटरव्ह्यू होतो. म्हणजे साधारण 6 महिने तुम्हाला वाट बघायची गरज नाही इंटरव्ह्यूसाठी. जेवढा पार्ट तुम्ही शिकलेला आहात तेवढ्या पार्टवरती मॉक इंटरव्ह्यू देऊ शकता आणि तुम्ही अप्लायसुद्धा करू शकता. फॉर एक्झाम्पल माझं फर्स्ट मंथमध्ये माझा अँग्युलर संपलं आहे, सो आय एम रेडी फॉर द अँग्युलर. मग 1-2 प्रोजेक्ट झाल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपेअर करू शकता किंवा इंटरव्ह्यूला जाऊ शकता, जर तुम्ही एक्सपिरियन्स जस्टिफाय करू शकत असाल तर. ओके. त्यानंतर इंडस्ट्री रेडी कॅन्डिडेट्स. आता ज्या कंपनीज टायअप आहेत आमच्या किंवा ज्या कंपनी आमच्यासोबत असोसिएट आहेत त्या कंपनीसाठी आम्ही इंडस्ट्री रेडी, म्हणजे त्यांनी ऑलरेडी प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे, लाईव्ह प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे, तोच प्रोजेक्ट आम्ही त्या कंपनीला सुद्धा दाखवतो की या मुलानं हा प्रोजेक्ट बनवलेला आहे, तर तो इंडस्ट्रीसाठी रेडी आहे, तो आम्ही आउटसोर्स करतो आहोत. आउटसोर्सिंग हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. प्लेसमेंट आणि आउटसोर्सिंग यामधला फरक समजून घ्या. ओके. त्यानंतर कोर्स सजेशन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जस्ट लाईक तुमचं फ्रंट एंड खूप चांगलं आहे, सो तुमची जी प्रोफाईल आहे ती 80+20 मध्ये कन्वर्ट होऊ शकते. 80% फ्रंट एंड आणि 20% बॅक एंड. कारण फक्त फ्रंट एंडला आजकाल ओपनिंग नाही आहे किंवा फक्त बॅक एंडला ओपनिंग नाही आहे, पण फ्रंट एंड मी एक्सपर्ट आहे तर मला बॅकएंडचा थोडा पार्ट यायला पाहिजे, तो थोडा पार्ट कन्वर्ट करून तुमच्या IQ लेवलप्रमाणे तो फुल स्टॅक जो आहे तो फुल स्टॅक डेव्हलपर बनवण्याची जबाबदारी आमची आहे, राईट. डेली 8 आवर्स ट्रेनिंग. पुण्यामध्ये किंवा कोणत्याही ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मला वाटतं की फक्त 5% ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे ते 5% ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा जो फंडा आहे तो हा फंडा वापरत असतील, ज्यामध्ये एक सीडॅक आहे की जे दिवसभर ट्रेनिंग घेतात, राईट. त्यानंतर मला दुसरं कोणत्या इन्स्टिट्यूटचं नाव माहीत नाही, जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. 8 तास डेली प्रोग्रामिंग किंवा 8 तासाचं डेली प्रॅक्टिस जे आहे ते डेली प्रॅक्टिस इन्स्टिट्यूटवाले घेणार नाहीत. त्याच्या पाठीमागचं रिझन आहे मित्रांनो, कारण त्यांना दुसऱ्या बॅचेस कंडक्ट करता येत नाही, त्यामुळे त्यांचा जो प्रॉफिट रेशो आहे तो प्रॉफिट रेशो मॅच होत नाही, म्हणून कोणतंही इन्स्टिट्यूट ही रिस्क घेत नाही आहे. पण डेली 8 आवर्स तुम्ही ज्यावेळेस काम करता, मी म्हणत नाही प्रॅक्टिस करता, तुम्ही ज्यावेळेस रिअल टाईम प्रोजेक्टवरती काम करता, रिअल सिनॅरिओवरती काम करता, त्यावेळेस तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कॉन्फिडन्स लेवल खूप खूप छान बिल्ड होते, राईट. आणि इंडस्ट्री, जसं आपलं खूप वेळा बोलणं झालं की इंडस्ट्री एका फॉर्म्युल्यावर चालते, ते आहे KCC, राईट. हा जो KCC आहे, फर्स्ट K म्हणजे नॉलेज, सेकंड C म्हणजे कॉन्फिडन्स आणि थर्ड C म्हणजे कम्युनिकेशन. या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला येतील तेव्हा तुम्ही तो जॉबमध्ये कन्वर्ट करू शकता, राईट. त्यानंतर मिनी प्रोजेक्ट्स, राईट, आणि लाईव्ह प्रोजेक्ट. आता या मिनी प्रोजेक्ट आणि लाईव्ह प्रोजेक्टचं एक्झॅक्टली काय आहे या गोष्टीबद्दल थोडंसं आपण बघूयात, राईट. आता मिनी प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण म्हणतो आहे, सो मिनी प्रोजेक्टमध्ये आम्ही काय करतो आहोत, पर वीक, ओके गिव्ह मी अ मोमेंट,
वीक, राईट. वीकली एक टेस्ट असते तुमची. सो पर वीक एक मायक्रो प्रोजेक्ट बनवतो आपण, राईट. आणि या 4 मायक्रो प्रोजेक्टचा एक मिनी प्रोजेक्ट बनवतो. म्हणजे तुम्ही एखादी कन्सेप्ट जर शिकला असाल पर डे प्रमाणे, फॉर एक्झाम्पल या वीकमध्ये मी HTML शिकलोय, राईट, CSS शिकलोय. HTML CSSला पकडून तुम्ही एक लँडिंग पेज जे आहे ते एक लँडिंग पेज, रिस्पॉन्सिव्ह लँडिंग पेज बनवू शकता विथ मीडिया क्वेरी अँड ऑल दॅट थिंग्स, राईट. याला बोलतो मायक्रो प्रोजेक्ट. आता 4 वीकमध्ये, मग सेकंड वीकमध्ये तुम्ही बूटस्ट्रॅप शिकला, थर्ड वीकमध्ये तुम्ही जावास्क्रिप्ट शिकला, फोर्थ वीकमध्ये तुम्ही अँग्युलर शिकलात, एक्झाम्पल सांगतोय, राईट. याचा टाइम स्पॅन मागं पुढं होऊ शकतो. सो प्रत्येक वीकमध्ये जो मायक्रो प्रोजेक्ट तुम्ही बनवत आहात त्याचा मिळून एक मिनी प्रोजेक्ट आपण बनवतो, राईट. आणि असे 1 किंवा 2 मिनी प्रोजेक्ट बनवून आपण एक रिअल टाईम किंवा लाईव्ह प्रोजेक्ट जो आहे तो लाईव्ह प्रोजेक्ट बनवत आहोत. प्रत्येक बॅचसाठी आम्ही एक डोमेन परचेस करतो आहोत. त्या डोमेनवरती तो प्रोजेक्ट जो आहे तो प्रोजेक्ट डिप्लॉय होतो. प्रोजेक्ट केल्याशिवाय CVमध्ये प्रोजेक्ट आम्ही टाकू देत नाही. कारण CVमध्ये जे प्रोजेक्ट जाणार आहेत, तुमच्या रिझ्युमीमध्ये जे प्रोजेक्ट जाणार आहेत ते प्रोजेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करावे लागणार आहेत. त्यामुळं तुम्ही प्रोजेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. ओके. सो हे तुमचे मिनी प्रोजेक्ट झाले, मायक्रो प्रोजेक्ट झाले, राईट. त्यानंतर रिअल टाईम प्रोजेक्ट जे आहे ते रिअल टाईम प्रोजेक्ट्स तुम्हाला करायचे आहेत. त्याचा बेनिफिट्स तुम्हाला CV बिल्डिंगसाठी होऊ शकतो. त्यानंतर प्लेसमेंट असिस्टन्स, नो लिमिट फॉर द कॉल. आता कॉल येणं म्हणजे बऱ्याच साऱ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्रॉमिसेस केले जातात की आम्ही तुम्हाला एवढे कॉल देऊ, तेवढे कॉल देऊ, राईट. म्हणजे ते कसे मॅनेज केले जातील वगैरे या सगळ्या गोष्टी. मी तुम्हाला कोणतंही प्रॉमिस करणार नाही की मी माझ्याकडून इंटरव्ह्यूचे एवढे कॉल देईन. बट कॉल येण्यासाठी काय करावं लागतं याची पूर्ण स्ट्रॅटजी जी आहे याची पूर्ण स्ट्रॅटजी आमच्याकडे रेडी आहे. जसं CV बिल्डिंग असेल, रिझ्यूममधले प्रोजेक्ट्स असतील, सॉफ्ट स्किल्स असतील, या सगळ्या गोष्टी. प्लस मी स्वतः BNIचं मेंबर असल्यामुळं माझे काही कनेक्ट्स आणि आमच्या टायअप कंपनी जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही तुमचे इंटरव्ह्यूचे कॉल नक्कीच शेड्यूल करू. बट ऑल कॉल्स आर जेन्युन. कॉल शेड्यूल करताना कोणताही बॅकडोर एंट्री, कोणतीही सेटिंग आमच्या माध्यमातून लावली जाणार नाही, राईट. सो हे आमचा 6 मंथ ट्रेनिंग प्रोग्रामचे काही फीचर्स आहेत. आता टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही बॅकएंडमध्ये या 2पैकी एक टेक्नॉलॉजी निवडू शकता ज्यांची एक्सपर्टीज जावा थोडंसं डायजेस्ट व्हायला अवघड आहे. त्यामुळं जर तुम्ही एक्सपर्ट असाल, ऑलरेडी तुम्हाला बेसिक माहीत आहे तर तुम्ही जावा घेऊ शकता. जर तुम्हाला बेसिक्स काय माहीत नाही, मी प्रोग्रामिंगमध्ये ऑलरेडी 4 वर्ष काही केलेलं नाही आहे, राईट, तर तुम्ही .NETला सिलेक्ट करू शकता किंवा .NETवरती जाऊ शकता, राईट. बाकी अँग्युलर आणि रिॲक्ट हे दोन्हीही कंपल्सरी असणार आहे. कारण तुम्ही मीन, मन या गोष्टीसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात. त्यामुळं मीनसाठी तुम्हाला अँग्युलर लागणार आहे आणि मनसाठी रिॲक्ट लागणार आहे. बाकीच्या कॉमन गोष्टी आहेत, कॉमन गोष्टी आपण कव्हर करतो आहोत, राईट. हा जो पार्ट आहे तो पार्ट आत्ता खूप डिमांडिंग आहे, इंडस्ट्रीला त्याची गरज आहे. कारण बरेच सारे लोक म्हणतात की एंट्री लेवलचे जॉब नाही येत आहे किंवा एंट्री लेवलचे जॉब सध्या अवेलेबल नाहीत आहे. आणि आपण एंट्री लेवलला अप्लाय पण करू नये. का अप्लाय करायला पाहिजे आपण एंट्री लेवलला? आपण थोडंसं एक्सपर्ट झालं पाहिजे. मला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा फ्लो माहीत आहे, मला प्रोजेक्ट्स माहीत आहे, मला इंटिग्रेशन म्हणजे जे AIचे टूल्स आहेत ते AIचे टूल्स यूज करून तुम्ही त्याला इंटिग्रेट करू शकता. ज्याला हा जो रोल आहे इंटिग्रेशन डेव्हलपरचा तो आता काही दिवसांना ट्रेंडिंग येईल. म्हणजे मला रिॲक्ट येतं आहे, मला अँग्युलर येतं आहे, मला नोड येतं आहे, मीन येतं आहे, राईट. मी विथ कोपायलट किंवा अजून काय बोल्ट असतील किंवा तुमच्या कंपनीकडे असणारे सबस्क्रिप्शन असतील AI टूलचे, जसं कर्सर आहे, या सगळ्या टूल्सचा यूज करून मी एक इफिशियंट इंटिग्रेट करणारा डेव्हलपर होऊ शकतो आणि कोणत्या ॲप्लिकेशनवरती काम करू शकतो. हा कॉन्फिडन्स जो आहे हा कॉन्फिडन्स तुम्हाला यायला पाहिजे. ओके. सो लाईव्ह प्रोजेक्ट्स ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, राईट. कोण अप्लाय करू शकतात? 2023, 24, 25 पासआउटची जी मुलं आहेत, पासआउटची मुलं, कोणी डिप्लोमा किंवा 12th या मुलांनी या कोर्ससाठी अप्लाय करू नका आणि विचारू पण नका. कारण तुमचे जे प्लेसमेंटचे चान्सेस आहेत ते प्लेसमेंटचे चान्सेस खूप कमी असण्याची शक्यता आहे. कोणत्याही इन्स्टिट्यूटला ज्यावेळेस ॲडमिशन घेता त्यावेळेस तुम्ही या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत या सगळ्या प्रोसेस जर तुम्ही अगोदर विचारल्या
की तुमची प्रोसेस काय, शिकवण्याची पद्धत काय, किती तास तुम्ही कंडक्ट करणार आहात, प्रॅक्टिकल्स कसे आहेत, प्रोजेक्ट्स कसे आहेत, एखादा प्रोजेक्ट्स बघायला मिळेल का, तुमचे ज्या टायप कंपनीज आहेत त्या टायप कंपनीची लिस्ट नका बघू. लिस्ट तर मी तुम्हाला 1000 कंपन्यांची, पुण्यातल्या 500 कंपन्या आहेत, 500 कंपन्यांची लिस्ट देऊ शकतो. ऑल आर टायप्स? नो. कोणतीही कंपनी इन्स्टिट्यूटला टाईप का करेल हे इन्स्टिट्यूटवाले कोणीही सांगणार नाहीत. त्यामुळं तुम्ही फक्त नॉलेजच्या पाठीमागे लागा की त्या इन्स्टिट्यूटमधून तुम्हाला नॉलेज मिळत असेल तर तुम्ही नक्की त्या इन्स्टिट्यूटला जाऊ शकता, जॉईन करू शकता. माझं हे म्हणणं नाही की तुम्ही कोडफॉसला आले पाहिजेत, राईट. सो 30 पैकी आमचे ऑलरेडी 10 मुलांचे ॲडमिशन झालेले आहेत. 20 ॲडमिशनसाठीचा हा व्हिडिओ आहे. जे लोक इंटरेस्टेड आहेत त्यांनी या नंबरवरती पिंग करा. डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर देतो आहे. तुम्ही त्या नंबरवरती कॉल करू शकता, इन डिटेल माहिती घेऊ शकता. 1 वीक तुम्ही डेमो अटेंड करू शकता आणि मग त्यानंतर तुमचा जो थॉट प्रोसेस आहे, थॉट प्रोसेस जर बनली तर तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.